वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र पेपर 1 पेपर 2 साठी काही अत्यंत उपयुक्त असे प्रश्न पाहणार आहोत। बहुतेक प्रश्न या PDF मधील जे प्रश्न विचारलेले आहेत ते यापूर्वी TATच्या परीक्षेतसुद्धा विचारण्यात आलेले प्रश्न आहे व इतर जे स्पर्धा परीक्षा असते त्या परीक्षेतसुद्धा विचारले गेलेले प्रश्न आहे आणि जे प्रश्न आम्ही स्वतःच्या अभ्यासासाठी वापरतो तेच प्रश्न आम्ही तुमच्यासाठी PDF स्वरूपात आणून देतो। तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळणार। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। तर चला पाहूया क्वेश्चन नंबर 1। प्लीज व्हिडिओला लाईक करा। चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग डॅश डॅश असतो। हे बघा, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि हा भूगोल विषयाचा प्रश्न विचारलेला आहे की पौर्णिमा, चंद्रकला, अपभू, ऑप्शन क्रमांक 4 उपभू। तर योग्य उत्तर असेल चंद्रकला, कारण चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोजचा बदलणारा भाग हा चंद्रकला असतो। यानंतर पाहूया प्रश्न दुसरा। प्रश्न क्रमांक 2 येथे विचारलेला आहे की सागरी जलात डॅश डॅशचे प्रमाण सर्वात अधिक असते। तर हे बघा, 4 पर्याय आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे आणि आपल्याला पाहायचे आहे की सागरी जलात डॅश डॅशचे प्रमाण सर्वाधिक असते। 1 कार्बोनेट, 2 कॅल्शियम, 3 सोडियम क्लोराईड किंवा 4 सिलिका। तर योग्य उत्तर इथे असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच सोडियम क्लोराईडचे प्रमाण अधिक असते। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 3 2019च्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा हा प्रश्न विचारण्यात गेलेला होता की डॅश डॅश या काळास उत्तरायण असे म्हणतात। हे बघा, डॅश डॅश या काळात उत्तरायण असे म्हणतात। तर याचे जे योग्य उत्तर आहे त्याला आपण म्हणू 22 डिसेंबर ते 21 जून, कारण या काळात सूर्य जे आहे ते उत्तराकडे वळतो, म्हणजे 22 डिसेंबर ते 21 जून आपलं योग्य उत्तर येथे असणार आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 येथे दिलेला आहे की अवकाश प्रक्षेपणासाठी उपयोग करतात। हे बघा, अवकाश प्रक्षेपणासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात। 4 पर्याय आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे। अवकाशयानाच्या, अग्निबाणाच्या, सायलॉपच्या किंवा चंद्रयानाच्या। तर हे बघा, योग्य उत्तर असणार आहे अग्निबाणाच्या, पर्याय क्रमांक 2। यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन्स। पुढचा प्रश्न असा आहे की हा सुद्धा भूगोल विषयाचा प्रश्न इथे विचारला गेलेला प्रश्न आहे। नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या सहाय्याने डॅश डॅश दिशा दर्शवली जाते। तर 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे। पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण। तर हे बघा, नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या सहाय्याने उत्तर दिशा दर्शवली जाते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर येथे असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की मानवी वस्ती नसलेला खंड। अतिशय सोपा हा प्रश्न आहे, पण खूप IMP हा प्रश्न आहे। आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा हा प्रश्न विचारला आहे की मानवी वस्ती नसलेला खंड कोणता आहे, आणि आम्ही आमच्या यूट्यूब कम्युनिकेशन टॅबमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे। बहुतेक विद्यार्थ्यांचे उत्तर जे आहे ते योग्य आहे, अंटार्क्टिका, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर येथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 7। प्रश्न क्रमांक 7 येथे विचारला आहे की वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला डॅश डॅश म्हणतात। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत। साद्रीभवन, आर्द्रता, वायुदाब किंवा यापैकी नाही। तर हे बघा, वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता असे म्हणतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपला जे आहे ते योग्य उत्तर इथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 8। प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की सजीवांच्या आवरणास जीवावरण म्हणतात व जीवावरण हे डॅश डॅश आहे। अजैविक आहे, जैविक आहे, दोन्हीही किंवा यापैकी नाही। तर हे बघा, सजीवांच्या आवरणास आपण जीवावरण म्हणतोच, पण जीवावरण हे सुद्धा जैविक असते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला ते योग्य उत्तर येथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 9। प्रश्न क्रमांक 9 येथे दिलेला आहे की श्रीहरिकोटा हे बंदर डॅश डॅशच्या संचयाने बनलेले आहे। तर हे बघा, श्रीहरिकोटा हे बंदर जे आहे ते वाळूच्या संचयनाने बनलेले आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 10। व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। क्वेश्चन नंबर 10 येथे विचारलेला आहे की ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळात
डॅश डॅश काळ म्हणतात? ऐतिहासिक, प्राचीन, प्रागैतिहासिक किंवा मध्ययुगीन? तर हे बघा, ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला आपण प्रागैतिहासिक काळ म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे आपलं ते योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया नेक्स्ट प्रश्न. पुढचा प्रश्न असा दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 11, अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर डॅश डॅश. 4 पर्याय दिलेले आहे. सर रॉन्डम, विन्सन, मॉसिफ, सिडली किंवा मुर्चिसन. तर हे बघा 4 पर्याय इथे आपल्याला दिलेला आहे की अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर जे आहे ते योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच विन्सन मॉसिफ हे आपला योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 येथे दिलेला आहे की सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? 4 पर्याय दिलेले आहे. नेपाळ, श्रीलंका, भारत, पाकिस्तान आणि योग्य उत्तर इथे असणार आहे भारत. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 येथे दिलेला आहे की वाहतूक आणि दळणवळण ह्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात कारण डॅश डॅश. पहिला ऑप्शन इथे दिलेला आहे. वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. बरोबर आहे. वैयक्तिक उत्पन्न वाढते. शेतीपूरक उद्योगाचा विकास होतो. ग्रामीण लोकांसाठी हा उत्पन्नाचा मार्ग आहे. तर हे बघा, याचा जे योग्य उत्तर इथे असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला काय मिळते? चालना मिळते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 येथे दिलेला आहे की ऑस्ट्रेलियास डॅश डॅशचे खंड म्हणून ओळखतात. हे बघा, तुम्ही जर क्रिकेट पाहत असाल तर तुम्हाला माहीत आहे की ऑस्ट्रेलियाचे जे प्लेयर असतात त्याला आपण काय म्हणतो? कंगारू असे म्हणतो. तर ऑस्ट्रेलियास खंडाला जे आपण कंगारूचे खंड म्हणून ओळखले जातात. हे एक ट्रिक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियास कंगारूचे खंड म्हणून ओळखतात. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे की डॅश डॅश हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. हे बघा, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? इथे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे. आयर्लंड, ग्रीनलँड, ऑस्ट्रेलिया किंवा श्रीलंका. तर हे बघा, जगातील सर्वात मोठे बेट जे आहे ते ग्रीनलँड आहे. कारण पुस्तकात ऑस्ट्रेलिया दिलेला आहे परंतु ऑस्ट्रेलिया हे चुकीचे उत्तर आहे. तुम्ही लक्षात ठेवा की जगातील सर्वात मोठे बेट जे आहे ते ग्रीनलँड आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला हे योग्य उत्तर येथे असणार आहे. पुस्तकात ऑस्ट्रेलिया चुकीचे दिलेले आहे. तुम्ही गुगलवर सर्च करून हे पाहू शकतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 येथे विचारलेला आहे की चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारण डॅश डॅश कालावधी लागतो. 12 तास, 24 तास, 14 तास किंवा 28 दिवस. तर हे बघा, चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः 28 दिवसाचा कालावधी लागतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला जे आहे ते योग्य उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी साधारणपणे डॅश डॅश किमी आहे. तर हे बघा, महाराष्ट्राची जे सागरी किनारपट्टी आहे ते 720 किमी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला जे आहे ते योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 विचारलेला आहे की कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात आहे. सर्वांना माहीत आहे की कळसुबाई हे शिखर जे आहे ते महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपला योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 येथे विचारलेला आहे की महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? बघा, महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आपल्याला इथे ओळखायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर किंवा जळगाव. तर हे बघा, याचा जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अहमदनगर. कारण की अहमदनगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20. अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? हे बघा, येथे प्रश्न विचारलेला आहे की अरवली हे जे प्राचीन पर्वत आहे त्यातले सर्वोच्च शिखर कोणते आहे? आपल्याला उत्तर द्यायचं आहे. दोडाबेटा, बेराट, गुरुशिखर किंवा एव्हरेस्ट. तर हे बघा, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर जे आहे ते आहे गुरुशिखर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आपलं ते योग्य उत्तर इथे असणार आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे जॉईन करून तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.